पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। दिल्लीतील बैठकीत अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीला ठाम विरोध। सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांकडे मुद्देसूद मांडणी। कर्नाटक सरकारच्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या प्रस्तावाला कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याकडून तीव्र विरोध होत आहे। या संदर्भात केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांच्या दिल्लीतील कार्यालयात झालेल्या बैठकीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांना होणाऱ्या संभाव्य पूरस्थिती, शेती हानी आणि नागरिकांच्या जीवित व मालमत्तेवर होणाऱ्या परिणामांची सविस्तर माहिती देत स्पष्टपणे आपली भूमिका मांडली। या बैठकीत महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, खासदार विशाल पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार अशोकराव माने, आमदार विश्वजित कदम यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते। यावेळी यड्रावकर यांनी अलमट्टी धरणाप्रमाणे सिप्परगी धरणासंदर्भातही भराव आणि इतर तांत्रिक बाबींवर चिंता व्यक्त केली। यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी ठामपणे निदर्शनास आणून दिले की कर्नाटक सरकारने पाणी साठवण्याचे नियम धाब्यावर बसवले असून अलमट्टी धरणाच्या पाणीसाठा आणि उंचीवाढीच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली असताना कोणताही एकतर्फी निर्णय घेणे हा न्याय प्रक्रियेचा अवमान आहे। कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील अलमट्टी धरणाच्या प्रस्तावित उंचीवाढीला तीव्र विरोध असून यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेता केंद्र सरकारने याबाबत तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली। बैठकीत केंद्रीय जलशक्ती मंत्री पाटील यांनी सर्व मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेतली असून संबंधित यंत्रणांना पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।